मित्रांनो, अक्षय नावाचा एक मुलगा होता. पुण्यात राहत होता आणि त्याला विचित्र विचित्र स्वप्न पडत होते किंवा त्याच्यासोबत विचित्र विचित्र घटना घडत होत्या. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण सखवन बघायचं. मित्रांनो, त्याने सखवन बघितलं आणि त्यासमोर जे आलं, हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून ही तुमची पूर्ण गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि हो मित्रांनो, जर तुमच्या सोबत जरी असं घडलं असेल, तर अक्षयनं जे केलं ते केल्यास तुमच्या मागची ही ऊर्जा निघून जाईल. तर चला मित्रांनो, आजच्या या गोष्टीला सुरुवात करूया. मित्रांनो, आजची गोष्ट थोडी वेगळी आहे, थोडी थरारक आणि कदाचित तुम्हाला शेवटपर्यंत शांत बसून देणार नाही. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे अक्षय नावाच्या मुलाची, जो पुण्यात राहत होता. साधा मुलगा, कॉलेज, मित्र आणि मजा, सगळं नॉर्मल. पण एक दिवस काहीतरी बदललं. आता मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात कशी झाली ते बघा. मित्रांनो, एका रात्री आता मित्रांनो, ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली बघा. मित्रांनो, एका रात्री अक्षय झोपला होता आणि अचानक त्याला एक स्वप्न पडलं. तो एकटाच चालत होता. अंधार, शांतता आणि त्याच्या मागे कोणीतरी चालत होतं. तो वळून बघतो तर काय, कोणीच नाही. पण पावलं अजूनही त्याला ऐकू येत होती, जसं की आपल्या मागे कोणीतरी येत आहे. मित्रांनो, तो घाबरून उठतो आणि घाम आणि त्याचं हृदय जोरात धडधडतंय. आणि मित्रांनो, हे फक्त स्वप्न असेल असं तो स्वतःला सांगतो आणि परत झोपतो. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी ही घटना अजूनच वाढते. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी तो ठीक होता, पण त्या रात्री पुन्हा तेच स्वप्न. पण यावेळी त्याला स्पष्ट जाणवतं की कोणीतरी अगदी त्याच्या जवळ आहे. मित्रांनो, आता तिसऱ्या दिवशी काय होतं माहिती आहे, तो कॉलेजमध्ये बसतो. अचानक त्याला वाटतं की कोणीतरी त्याच्याकडे बघतंय. मित्रांनो, तो वळून पाहतो तर कोणीच नाही. मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटलं असेल की हा मनाचा खेळ आहे की काहीतरी वेगळं. मित्रांनो, आता अक्षय काय करतो, विचार करू लागतो की मी जास्तच विचार करतोय का का मला खरंच काहीतरी झालं आहे. पण मित्रांनो, ही गोष्ट तो त्याच्या मित्राला रोहनला सांगतो आणि त्याचा मित्र रोहन त्याला सांगतो, एक काम कर, तू ना सखवन बघ. हो मित्रांनो, तुम्ही गावाकडं ऐकलं असेल की गावाकडे एखाद्याच्या घरात निगेटिव्ह एनर्जी जाणवली तर लोक आजही सखवन बघतात. मित्रांनो, तर रोहनने असं सांगितल्यावर अक्षय हसतो आणि त्याला म्हणतो, अरे वेड्यासारखं बोलू नको. पण मित्रांनो, त्या रात्री पुन्हा तोच अनुभव. मित्रांनो, आता तो खूप घाबरतो आणि मित्रांनो, तो एक निर्णय घेतो की आज ठरवतो की मी आज सखवन बघवणार. आणि मित्रांनो, काय होतं माहिती का, रात्री 12 वाजतात, घरात सगळे झोपलेले असतात. तो काय करतो, तो एक मेणबत्ती लावतो आणि आरशासमोर बसतो. मित्रांनो, पूर्ण शांतता आणि फक्त मेणबत्तीचा प्रकाश आणि मध्यरात्र. आता मित्रांनो, त्याची सखवन सुरू होते. मित्रांनो, तो स्वतःकडे बघतो, डोळ्यात डोळे, आणि हळू विचारतो. आणि मित्रांनो, एकदा दोनदा, तिसऱ्यांदा, आणि मग तो फक्त बघत राहतो. मित्रांनो, पण जे घडलं ना, त्यामुळे तुम्हालाही घाम फुटेल बरं. मित्रांनो, सुरुवातीला त्याला काहीच जाणवत नाही, पण मित्रांनो, हळूहळू त्याला जाणवायला लागतं की त्याचा चेहरा बदलतोय. डोळे थोडे वेगळे दिसतात. आणि मित्रांनो, अचानक त्याच्या मागे आरशात एक त्याला सावली दिसते. मित्रांनो, अक्षय पूर्णपणे गोठून पडतो. त्याचं शरीर पूर्णपणे थंड पडतं आणि मग तो हळूच मागे वळतो तर कोणीच नाही. पण मित्रांनो, पुन्हा तो आरशात बघतो तर मित्रांनो, सावली तिथेच असते. मित्रांनो, आता त्याला खरी भीती वाटायला लागते. त्याचा श्वास जोरात होतो आणि हात थरथर थरथर कापायला लागतात. आणि मित्रांनो, अचानक मेणबत्ती वारं येऊन विझून जाते. मित्रांनो, आता आता खरी मजा आहे, कारण हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, हा पूर्ण अंधार होतो आणि अक्षय जोरात ओरडतो आणि धावत बाहेर येतो. मित्रांनो, पुढं काय झालं
सकाळ होते आणि अक्षय शांत बसलेला दिसतो. मित्रांनो, तो विचार करतो, काल खरंच काय झालं असेल का? तो परत आरशात बघतो आणि सगळं नॉर्मल, काहीच नाही. आणि मित्रांनो, आता खरं सत्य सांगतो, काही दिवसांनी तो एका ज्ञानी माणसाला भेटतो. तो सगळं सांगतो आणि तो माणूस हसतो आणि तो म्हणतो, सकवन तुला भूत दाखवत नाही, तो तुझी भीती दाखवतो. तुझं मन तुझ्याशी खेळ करत होतं. मित्रांनो, या गोष्टीत भूत आहे की नाही हे महत्त्वाचं आहे, पण महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाचं आहे भीती किती शक्तिशाली आहे आणि मन काही दाखवू शकतं. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, आपण ज्या गोष्टीचा जास्तपणे विचार करायला लागतो त्या गोष्टी आपल्यासोबत घडत राहतात. म्हणून जर तुम्ही देवाचा विचार केला तर देव तुम्हाला दिसेल, आणि जर तुम्ही भूताचा विचार केला तर भूत तुम्हाला दिसेल. मित्रांनो, हा निर्णय तुमच्यावर आहे. तुम्हाला जर देवळात देव बघायचा असेल तर तुम्ही देव बघू शकता, आणि मशानात भूत बघायचं असेल तर तुम्ही भूत बनू शकता. म्हणून मित्रांनो, देवाने आपल्या मेंदूची रचनाच अशी केली आहे की आपण जे विचार करतो ते आपल्याला हळूहळू दिसायला सुरुवात होतं. मित्रांनो, याला सायन्समध्ये द पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणतात. जी गोष्ट आपण आधी अशा युनिवर्सला सांगत असतो की मला ही गोष्ट दिसू दे, तर काही दिवसांनी आपल्याला ती गोष्ट ॲटोमॅटिक दिसत असते. तसंच मित्रांनो, आपल्या मानवी मेंदूचं पण आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी. भेटूयात आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. ओम स्वामी